नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार दिता आयच्या ह्या खाशेल्या कार्यक्रमात. इलेक्शन तोंडा मुखार पाविल्लेंच आसा, केन्ना जातलें आजून डिक्लेअर ना, पूण सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीन सगळे जितले कॅन्डिडेट आहा तेंच्यांनी नेटान कामाक सुरवात केल्ली आसा. वन ऑफ द कॉन्स्टिट्युएन्सीचेर जे आयज आमी उलयतले ते म्हणजे पेडण्या मतदारसंघ, जेचेर नवो एअरपोर्ट जालो, आयुश्याचें हॉस्पिटल जालें किंवा थंय एक स्टेडियमूय उबारलें, पूण आजून सुद्दां खुबशे लोक थंय कामाक लागोंक ना. हेल्थाचेर, एज्युकेशनाचेर, अनएम्प्लॉयमेंटाचेर खुबशे विशय आसा. आमी आयज विशयाचेर आमी उलयतले. आनी थंय जे आयचे गव्हर्नर आसा ते आदले आमदार थंय आशिल्ले, डेप्युटी CM गोंयचो थंयचोच आशिल्लो. आतां सद्या प्रवीण आर्लेकर थंयच आमदार म्हणून आसा. आनी आतां ह्या कॉन्स्टिट्युएन्सीन 7-8 कॅन्डिडेटाची नांवां तर ऑलरेडी फुडें सरिल्ले आसात. आयज अशेच एक एज्युकेटेड कॅन्डिडेट आमच्या स्टुडियोन आयिल्ले आसात जे पेडण्याच्यान कॉन्टेस्ट करपाचे आसात. ते म्हणजे डॉक्टर संजय कोरगांवकर. दोतोर येवकार तुमकां आयच्या कार्यावळीक. नमस्कार. नमस्कार दोतोर. सगळ्यांत पयलीं म्हणजे तुमकां अभिनंदन करता. आनी तुमी इतलीं वर्सां GMCन आख्खे गोंय तुमकां वळखता की GMCन ब्लड बँकेन तुमी काम केलें आनी त्या माध्यमांतल्यान लोकांची सेवा केली. आनी इतलीं वर्सां सरकारी नोकरी करून आतां तुमी पेडणे मतदारसंघात एक कॅन्डिडेट म्हणून फुडें सरिल्ले आसात. फुडले भावी आमदारकीचें इलेक्शन तुमी लडटले. सगळ्यांत पयलीं म्हणजे आमी मतदारसंघान वचच्या पयलीं इतलीं वर्सां सरकारी नोकरी करून आतां खंय तरी इलेक्शनाक पांय फुडें दवरचो विआरच घेवन तुमी ह्या कामाक सुरवात केल्ली आसा. कित्याक अशें दिसलें की इलेक्शना खातीर फुडें सरचें आनी कॉन्टेस्ट करचें म्हणून? एक तर पेडणे हे म्हजें आज्याचें गांव. 1935 सालांत म्हाजो आजो आनी म्हाजो बाबा हे दोगूय म्हापश्यां शिफ्ट जाले. आनी थंय म्हापश्यां म्हजें शिक्षण, तेच्या नंतर जल्म म्हापश्यां जालो, शिक्षण म्हापश्यां जालें. आनी त्याच्या नंतर हायर एज्युकेशन GMCन आनी नोकरी सुद्दां GMCन. गेली 28 वर्सां GMCन काम केलें. आनी खंय तरी आपल्या गांवा बद्दल एक प्रेम आसताच, जी मुळां आसता ती आमी सोदतीच आसता. पेडणेकार म्हणजे स्वाभिमानी. पेडणेकार एक संस्कृती आहे पेडण्याची आनी ती संस्कृती सामान्यपणे आमकां शहरान मेळना. आनी म्हाजो सदांच विचार आसलो की एकदां रिटायर जालो हांव पेडण्यान वयतलो, खंय तरी सामाजीक कार्य म्हणजे फुडें व्हरतलो. जे आमी सद्या हांव बांबोळे रावता थंय सुद्दां आमचें सामाजीक कार्य आसाच, पण तें पेडण्यान व्हरचें अशें सदांच विचार आसतलो. पण गेली कांय वर्सां म्हाका एक चॅलेंजींग दिसलें की आयज पेडण्याचो विकास तो जाता, रोड जाता, उदक, लायट ह्या सगळ्या क्षेत्रांत प्रत्येक आमदार आपल्या परीन आपले जी तेची कॅपेबिलिटीज आसा त्या प्रमाणे काम करता. पण तो ह्युमन डेवलपमेंट आसा तो त्या परेन जायना. जशें एज्युकेशन सेक्टरान काम किंवा हेल्थ सेक्टरान काम, ती फॅसिलिटीज, फायनान्शियल इन्क्लुजन, फायनान्शियल डेवलपमेंट, सॅनिटेशन हे खुबश्यो गोश्टी आहा तेचेर आयज खंय तरी कमी पडटा पेडणे. हां, खंयच्या आमदारांक दोश दिना. प्रत्येकाची कॅपेबिलिटीज आसता, अंडरस्टँडींग आसता आनी त्या प्रमाणे ते काम करता. पण म्हजे कडेन सुद्दां एक कॅपेबिलिटी आसा एज अ एडमिनिस्ट्रेटर. आय कॅन सी लॉंग. हांव स्वता एक विजन आसता म्हजें सतत. आय एम नॉट पॉलिटिकली म्हणजे कितें म्हणटा ते कन्वेन्शनल पॉलिटिक्स करना. म्हणजे इट्स अनकन्वेन्शनल, फ्युचरिस्टीक अंडरस्टँडींग, फ्युचरिस्टीक नीड. पूण इतलो तेंप तुमची इतलीशीच वर्सां पेडण्याक तुमी कनेक्टेडूच ना. आतांच सडनली अशें कित्याक दिसलें? म्हणजे दिसोंक काम करतना तरी दिसोंक ना पेडण्यान? ना. जेन्ना हांव GMCन काम करतालो एज अ डॉक्टर इन ब्लड बँक, इट इज अ डिमांडींग डिपार्टमेंट. आनी तुका सांगता की गेल्या 28 वर्सांत वार्षीक जर आमकां 60 सुटी आसता, संडेज आनी अदर डे, तितले 45 दीस हांवें त्या सुटयेन काम केलेलें आसा. सो म्हाका म्हाज्या खातीर तसो टायम दिवपाक मेळोंक ना, म्हज्या फॅमिलीक सुद्दां टायम मेळोंक ना. पण ते कित्याक तर म्हाका सदांच दिसतालें की ज्या क्षेत्रांत हांव काम करता आनी थंय रक्ताची इतकी हे आसा, डिमांड आसता, तर आमकां संडे कॅम्प करचेच पडटले. ती सुटी घेवपाक बाकीचे दीस येताले, पण त्या दिसा म्हजी भुरगीं नासतालीं, सो फॅमिलीक टायम नासलेलो. पण गांवाचो कनेक्ट कसो आसलो, आमचो देव कमळेश्वर, थंय आमी वचताले रात्रेक किंवा केन्ना आमची गाडी हाडली खंय पावतालेच. देवाक खंयचो वार येयलो थंय वचपाचें आमचें काम आसतालें, आमी फॅमिली वयतालीं. पण म्हजो एक आसा हांव एक लो प्रोफायल मेंटेन करता सोसायटीन, सो शो ऑफ केन्ना करिना. म्हणून गेले बट सगल्यांक गेलो गुपचूप येयलो अशें आमचें काम आसतालें. कोण म्हाजे वळखीचे आसा तांकां हाय बाय केलें, आमी येयले. पण गांवा बद्दल हो प्रेम आसताच, कारण शेवटी आमची मुळां थंय आसा. थंय आमचें देवूळ आसा, त्या देवळाचो सेक्रेटरी म्हणून काम पळयता. तर डिस्कनेक्ट असो ना, थंय वयता. तेच बरोबर आमचें एक बिजनस सुद्दां चालू आसा,
थंयसर आमची LPG गॅस सप्लायचे आहा भारत गॅस डिस्ट्रिब्युटर आमचीच आसा ती. सो डिस्कनेक्ट असो केन्नाच जावंक ना. फक्त तो टायम आमी तितको दिवंक ना. नो पूण आतां तुमी आतां अशें कितें डिफरंट तुमच्या भितर आमी पळयतले जे पळय पेडण्या जर आमी पळयत कॉन्स्टिट्युएन्सी जे राजेंद्र आर्लेकर एनवायरमेंट मिनिस्टर गेले तेन्ना ते पेडण्या तेंच्यांनी कॉन्स्टिट्युएन्सीन थंय पेडण्याचो भार घेतिल्लो. बाबू आजगांवकर जे डेप्युटी CM जावन गेले गोंयचे तांच्यांनी पेडण्या जिखून येवन कामां केली. आतां प्रवीण आर्लेकर अशें कितें तुमच्या कडेन लोकांनी पळोवपाचें की बाबा डॉक्टर संजय कोरगांवकर आतां जर आमी निवडून हाडलो जाल्यार हेंच्या व्यतिरिक्त हे लोकांनी जें काम केलां हेच्या व्यतिरिक्त तुमी सारको पेडण्याचो दुसरो कायापालट करतलो अशें विश्वासान लोकांनी तुमच्या कडेन कित्याक पळोवप अशें कितें आसा जें तुमी करपाक शकता. तूं जर पयलें तिनूय जर बाबू आजगांवकर 20 वर्सां रावलो मिनिस्टरशीप आसलेले. राजेंद्र आर्लेकर एड्युकेट आसलेलो विजनय आसलेले अशें म्हाका दिसता. आनी पयले तेजें काम केल्ल्या पद्दती आसल्या प्रमाणे ताका हांव सदांच एज अ टॉप मोस्ट म्हजो लिडरशीप आसलेलो पेडण्या खातीर. तेच्या नंतर आमचो प्रवीण आर्लेकर म्हणजे ही गेली 30 वर्सांची पयलीं. जाल्यार एज्युकेशन सॅक्टरान अशें कांय दिसूंक ना म्हाका. स्पेशल खंयचे नवी स्कूल आयले किंवा थंयसर इन्फ्रास्ट्रक्चर डेवलप केले अशें कांय दिसूंक ना. किंवा हांवें गेले 1 वर्सा पूर्ण स्कुलांचे हांवें विजीट केले पयले इन्फ्रास्ट्रक्चर तेन्ना म्हाका कांय दिसूंक येवना की ह्या लोकांनी खंय तरी एक दिसपा सारकें काम केलां इन एज्युकेशन सॅक्टर. आयज जी स्कुलां आहा तेंचे कडेन लायब्ररी सारक्यो ना, तेंचे कडेन लॅबोरेटरी ना. आयज हायर सेकंडरी एकूच आसा. आयज भुरगीं शिकता गेल्या वर्सा म्हणजे ह्या वर्सा 26 10वी आनी 12वी बोर्डाच्या परिक्षेत पेडणे 5% टॉप मोस्ट आसलेले. म्हणजे भुरगीं पेडण्याची हुशार आसा, होतकरू आसा, कश्ट करता. त्याच बरोबर तेंचे पेरंट्सूय खुबशे कश्ट करून तेंचे पयशे खर्च करून ताका शिक्षण दिता. आनी एक म्हत्वाची गोश्ट सांगपाक सोदता की पेडण्यान असो आमकां आदार मेळटा. टिचर्स गूड क्वॉलिटी टिचर्स आसा ते खुबसो भार घेता आनी भुरग्यांक शिकयता. खुबश्या स्कुलांनी टिचर आपल्या सॅलरीसून भुरग्यांक तेंची फीज भरता, स्कुलाची बसीचे डिझल घालता. हे सगल्यो गोश्टी अजुनूय कळटा दिसता. म्हणून हांवें चिंतलें की ह्या सॅक्टरान खुबशें काम करपाची संदी आसा. त्याच बरोबर हांवें खुबशे गोश्टीन ते फुडाकार घेतलो आनी काम चालू दवरलां गेले 1 वर्स. त्याच बरोबर हेल्थ सॅक्टर आयज पेडण्याची जी कॉन्स्टिट्युएन्सी जवळ जवळ 50,000 पॉप्युलेशन 50 ते 55,000 पॉप्युलेशन आसा. तर ह्या पॉप्युलेशनाक कॅटर करपाक आयज एकूच PSC कासारवाडी आहा. ती जवळ तिका आतां 35 वर्सां जालीं. बिल्डींग अशी सारकी मोडकळीत पावल्या. सर्विसीसूय मातशे तितके त्या लेवलाचेर ना. पूण ते जर इन्फ्रास्ट्रक्चर आमकां फुडें बांदपाक जाय तयार करपाक जाय तेच्या बद्दल खंयसरी ब्लू प्रिंट आयज तयार करपाक जाय आसली ती अजून तयार ना. तुमी करतले? हांवें करतलें कित्याक इन्फ्रास्ट्रक्चर डेवलप करप हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आयज थंयसर एजींग पॉप्युलेशन आसा तेंच्या बद्दल तांकां जर आमकां कितें हेल्थ फेसिलिटी दिवपाक ते आमचे कडेन गेल्या 1 वर्स तुमी काम करता तातूंतल्यान तुमी हेच्या बद्दल कितें हालचाल केल्या? हेल्थ सॅक्टरान 2-3 गोश्टी हांवें केलेल्या आहा. ते एक म्हाका दिसलें की पेडण्याचे लोक जेन्ना GMCन येता आनी तांकां जर GMCन येयल्यानंतर जेन्ना डिस्चार्ज जाता तेन्ना तांकां परत घरा वचपाक त्रास जाता. म्हणजे तेंचे कडेन पयशे नासता किंवा तेंची स्वताची गाडी नासता आनी मागीर ते प्रायवेट गाडी सोदता आनी तांकां म्हारग पडटा. हें हांवें म्हाजें ऑब्जर्वेशन जेन्ना GMCन आसलें तेन्ना आसलें. तेन्ना हांवें 1 वर्सा पयलीं एक एम्बुलन्स रेडी दवरली आनी ती सद्या कार्यरत आसा. हॉस्पिटल GMC टू पेडणे घरा पावयता. जेंचे कडेन पयशे म्हणजे आर्थीक तेंची पाठबळ ना अशा लोकांक आमी पावयता. तेच न्हू आमी म्हापसा आदिवासूनय पावयता पेशंटाक. हे केलां. तेच्या नंतर हांवें एक मेगा कॅम्प चालू आमचे गेले 2 म्हयने. आमी जवळ जवळ प्रत्येक संडे आमी एक कॅम्प करता. हेल्थ कॅम्प स्क्रिनींग हांगासर आमी जनरल चॅकअप प्लस आमी फास्टींग शुगर मागीर तांकां आमी दोळ्याची तपासणी करता. हे गेले 1.5 म्हयने चालू आसा. 7 कॅम्प जाले आनी आमचे 24 कॅम्प करपाचें टार्गेट आहा ह्या वर्सा. आनी हे प्रत्येक पंचायतीन एक कॅम्प जायत आसा. आतां इलेक्शना पुरते गेमीक काय ना 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 म्हजें कितें आहा की सिन्स हांव डॉक्टर आसल्या कारणान आमची एक सेवा ही सोशल वर्क हे कंटिन्यूस रावतलें. कंटिन्यू हे कंटिन्यूस 2 इलेक्शन जावन सुद्दां तुमी हे कंटिन्यूस रावतलें. हेल्थ कॅम्प चालू रावतले. म्हाजे कडेन म्हाजी स्वताची टीम आहा. एज आय एम अ डॉक्टर. म्हजो एक चलो ऑलरेडी डॉक्टर आसा. रिजल्ट कितें जावं तुमी कंटिन्यू दवरतले? हां कंटिन्यू दवरतले. दीस इज नीड ऑफ द पेडणे. आतां पॉलिटिक्स तुमी काम डेफिनेटली करता. पळयलां तुमचे सोशल मिडियाच्या पेजीरूय दिसता जे तुमी कामां करता ते. पण कमिंग टू द कॉन्टेस्ट आतां तुमी इलेक्शनाक कॉन्टेस्ट करता हे 100% फाटीं घेवचें ना खंयच्याच परिस्थितीन. लोक तुमच्या बरोबर आसा जे फाल्यां लोकांनी चिंतले तिकेटीचे कितें परिस्थिती तुमी खंयच्या
खंयच्या पार्टीचेर कॉन्टेस्ट करतले? जेन्ना हांव ह्या इलेक्शन लडपाचें ठरयलें हांवें 1.5 वर्सां पयलीं, आनी हें ठरोवन जेन्ना हितून फिल्डान उतरलो गेल्या 1 वर्सा खुबश्या लोकांक मेळ्ळो आनी ते एक होप क्रिएट केला हांवें. हां. एक एड्युकेटेड पर्सन हो डेलिवर करूंक शकता प्रॉमिसीस, हो एक होप तयार जालो आहा. आनी जेन्ना हांवें भायर सरलो तेन्ना एकूच निर्णय आसलो, हांव इलेक्शनाक उबोच रावतलो. हां. बिकॉज इफ आय हॅव टू डेलिवर आय हॅव टू गेट इलेक्टेड, आय हॅव टू बी इन पॉलिटिक्स. त्या निमित्तान जेन्ना काम करतना जो होप क्रिएट केला ते सो आय हॅव टू म्हजें ठाम निश्चय की हांव खंयच्या उबो पार्टी रावतलो. कडेन उलोवप जाला? सद्या पार्टी कडेन अशें उलोवप ना. सद्या तुमकां खबर आहा 2 मेजर पार्टी आहा ती BJP आनी काँग्रेस. हय. BJP कडेन म्हाजें जवळचे नातें आसा पयलींसून, पण म्हजी बायल BJPची महिला मोर्चाची सद्या वायस प्रेसिडेंट म्हणून काम पळयता. तशीच ती सक्रीय राजकारणांत आहा. ती पंचायत इलेक्शनान 3 फावटी जिखून आयल्या. त्याच बरोबर ती म्हाजें सुद्दां एक RSS पर म्हणजे हें आसलेलें, आमी काम केलेलें आहा. आनी तें काम करतना जे आमची जी सांस्कृतीक आनी आमची जडणघडण आहा ती RSSच्या इच्छा BJPची आहा. तो त्या प्रमाणे इच्छा ही BJPची सदांच आसतली, कारण BJPची आमी जवळीकचे नातें आसा आनी BJPची ध्येय धोरणां जी ती आमकां सारकी आमच्या मना सारकी आसा. आनी BJP आतां BJPचो सिटींग MLA आसतना तुमकां कित्याक दिवप BJPन? सी प्रवीण आल्लेकर इज अ रायट नाव BJP सिटींग MLA, BJP सपोर्टेड सामकें. एक तूं सांगता तें खरें आहा. हय. एक गोश्ट आहा की प्रवीण आल्लेकर जेन्ना काम करता ताची कार्यपद्दती डिफरंट आहा, आनी त्या कार्यपद्दती सद्या टिका चालू आहा. म्हणजे बरी हांव टिका करना. डिफरंट म्हणजे बरी ना. जेन्ना एक लोक जेन्ना टिका करता कित्याक टिका तेन्ना म्हणजे कितें? दिसता ताची तुमकां कितें सांगता? कार्यपद्दतीर दिसता. लोक सांगता आसतले, कितें सांगता तुमकां लोक? लोक म्हणटा की तो एक्सेसिबल ना, मेळना, टायमार मेळना, फाटल्यान CCTV करता फाटसून लोकांक मेळटा, आमकां मेळना. अशें 4 वर्सां जालें, अशें चालूच आसा. सांगपाची गोश्ट म्हणजे 2019 बिफोर इलेक्शन 22 ताच्या पयलीं प्रवीणाक हांव मेळ्ळो, तो मेळ्ळो म्हाका येवन. हां, प्रवीण तुमकां येवन मेळ्ळो. हां, तेन्ना एक चर्चा आसलेली ताका की हांव इलेक्शन उबो रावतलो म्हणून. हां. सो तो म्हाका मेळपाक आयलो, तेजे 1-2 मित्र घेवन. नोव्हेंबर 17 तारीख 7 सांजचे. हां, तुमकां डेट टायम सगळें याद आहा. सो ताका हांवें विचारलें, तो म्हाका विचारलो तूं इलेक्शनाक उबो रावता अशें आयकलां. हांवें म्हटलें सद्या तरी आय एम नॉट प्रिपेर्ड फॉर पॉलिटिकल इलेक्शनाक, कारण म्हाजे स्वताची ऑब्लिगेशन्स आसा. सो ते केल्या नंतर डेफिनेटली हांव उतरतलो इलेक्शनाक, पण तूं कित्याक उबो रावता हें सांग म्हाका, तुजें विजन सांग. सो तेणें 2-3 गोश्टी सांगल्यो. ओके, आय सेड. सामान्य लोक सगळेच तशें सांगता, म्हाका हें करपाक जाय तें करपाक. ओके, आय सेड. पण तुम्ही कन्विन्स जावंक ना, कन्विन्स सांगना, पण ताका 2-3 गोश्टी सांगले. म्हटले पेडणेकारांक आज पर्यंत MLA मेळ्ळ्या ते एक तरी मडगांव रावता, वास्को रावता किंवा म्हापसा रावतले. सो पेडणेकारांक एक जवळीकचो नातें सादपाक जाय जाल्यार तुका पेडणे घर बांदचें पडटलें. हें तूं कर. पण पेडण्या तेणे घर हां, तें मागीर बांदलें तेणी. मागीर तुमी सांगतो हां, ते 22 म्हणलें. हें सांगलें. दुसरें म्हणलें तुका 5 वर्सां कनेक्ट जा लोकां बरोबर. तूं फक्त काम कितली करतलो हेचो प्रश्न ना लोकांक. पूण तुमी सद्या तुमी सुद्दां पेडण्यान रावना, तुमी पणजे रावता. हांव रावना न्हू, पणजे रावना. हांव सद्या गेले 3 म्हयने हांवें पेडण्यान रावता, चालूच आहा पेडण्यान. म्हणजे ऑफिसूय आसा सद्या. तुमी शिफ्ट जातले आमचे बिझनसूच पेडणे आहा जाल्यार. सो आय डोंट हॅव, म्हाका सद्या तरी रोल काय ना बांबोळे. सो आय वील बी शिफ्टिंग. फक्त आमचें घर ना म्हणून आमी तें एक रेंटाक घर घेतलां. म्हणजे इलेक्शना खातीर म्हणून शिफ्ट जाता. हां, इलेक्शनान तेच्या नंतर रावपाक जाय. पयलीं सांगलें तुका. एनीवे आफ्टर रिटायरमेंट म्हाजें हेंच आसलें इच्छा की हांव पेडण्यां रावतलो म्हणून. सो इज दीस अ रिटायरमेंट प्लॅन? इट इज नॉट रिटायरमेंट, इट इज माय सोशल ऑब्लिगेशन्स. जी सामाजीक बांदिलकी आहा. शिकलेल्या मनशान खंय तरी समाजा खातीर कितें तरी करपाक जाय, म्हणजे सामाजीक जो चेंज जावचो. आमकां दिसता की ते ह्या आमदार करूं ना, ते आमदार फक्त वोटां दाखोवन आमी उबे रावता, तें म्हाका करपाचें ना. पूण BJP कडेन तुमी अप्रोच जाल्या? BJP कडेन ऑलरेडी मिटींग टॉप लिडरशीप कितें कमिटमेंट जाला की बाबा चल तूं काम सुरू कर, आमी तुका तिकीट दिता? सी खंयची पार्टी जेन्ना आफ्टर एक्झिस्टींग MLA आसा तेन्ना केन्ना सांगचें पॉलिटिकली. तुमकां पर्सनली सांगला आसतलें तें आसा, सांगूंक शकना न्हू पर्सनली. तें सांगूंक शकना. पूण तुमकां इच्छा आसा BJP? ऑफकोर्स. पूण BJPन दिवना जाल्यार काँग्रेसीन वतले? नो, काँग्रेस इज नॉट अ चॉयस, नेवर फॉर मी. ना वचचें? इज नेवर फॉर मी. अजून म्हाका ऑफर आसा. ऑलरेडी काँग्रेस अप्रोच जाल्या ऑलरेडी अप्रोच. दे सी तेंची आयडियोलॉजी म्हजी आयडियोलॉजी मॅच जायना. पूण आयडियोलॉजी मॅच जायना म्हणपाक काँग्रेसींतले अर्दे लोक BJPन पावले. हां, तें जाता न्हू. इफ आय अलायन टू दी सम पार्टी
that ideology which always attract me is the BJP ideology, and I work for that. पण बीजेपीन जर तिकीट दिऊ ना तुम्ही कॉन्टेस्ट करचे ना Yeah, of course. Then I had independent म्हाका choice आसात न्हू, because लोकांची वतले अपेक्षा- sure. वतले पार्टीन जर तिकीट दिऊ ना इंडिपेंडंट वतले इंडिपेंडंट नॉट खंयच्या दुसऱ्या पार्टीन वचचे ना दुसरे पार्टी ना खूब आहा पार्ट्यो कित्याक पार्टी आसूंक शकता. आरजी आसा तुमची आम आदमी पार्टी आसा काँग्रेस आसा सगळे आसा पार्टी खंयचीच नाका ना तेंची आयदर आयडियोलॉजी इट इज बीजेपी ऑर इंडिपेंडंट इंडिपेंडंट दोनूच चॉईस दोनूच चॉईस दे डोंट थर्ड चॉईस सो सध्या तुम्ही तकलेन धरून वता की आपण इंडिपेंडंट आहा कित्याक सद्या city MLA आहा. इंडिपेंडंट डेफिनेटली सो यू हॅव एनी फ्युचर प्लॅन्स दॅट यू नो की फाल्यां इंडिपेंडंट तुम्ही रावले पार्टीन आपलो कॅन्डिडेटूय घातलो सरकार खंयचे येता त्याच्या बरोबर येतलें ऑफकोर्स मागीर ती इफ आय खंयची टू येवं? डेव्हलप सिन्स सरकार खंयचोच ना इफ इज बीजेपी सरकार जाल्यार बीजेपी बरोबर नाल्यार ना वचचें. ना ना दुसरें कितें जालें जाल्यार वचचें ना not यू वील रिमेन इंडिपेंडंट येस इंडिपेंडंट दॅट इज शुअर पूण फाल्यां मागीर काम करपा जाय म्हणून मागीर वचप न्हू तें ना इट इज नॉट लायक दॅट तशें करचें ना इट्स कॅपेबिलिटीज आसता काम करपाची तुजे कडेन ती कॅपेबिलिटी आसपाकूच जाय वेदर इंडिपेंडंट आमी तें पयलां हां स्वता हांवें पयलां आमचे पंचायत राजकारणांत पयलां आमी वी हॅव वर्क इंडिपेंडंटली इनस्पायट ऑफ आमचो जेन्ना MLA आसा BJPचे MLA आसा ही वॉज अगेन्स्ट अस पूण आमी काम केलां इंडिपेंडंटली आनी करून दाखयलां सो ती ताकद ताकद दवरल्या आसा इंडिपेंडंट काम करची प्रत्येकाच्या ताकद आसा इट इज नॉट दॅट इंडिपेंडंटली म्हाजी स्वार्थ काय ना न्हू जेन्ना स्वार्थ आसा तेन्ना हॅव टू मागीर इन्क्लायन जावचो पूण स्वार्थ काय ना सो चॅलेंजींग जे एक विशय आसा मुद्दो एक जो चॅलेंजींग आसा जे खंयच्या चडशा कॉन्स्टिट्युएन्सीन आतां पेडण्या कॉन्स्टिट्युएन्सी जाल्यार अनएम्प्लॉयमेंट जाल्यार आतां मोपा एअरपोर्ट येता जाल्यार अपेक्षीत आशिल्लें की अर्दे पेडण्या थंय वतले आनी लोकांक थंय प्रायोरिटी मेळटली पूण मागीर स्किल्ड वर्कर ना किंवा हे सगळे विशय जालो आयज मेरेन थंय टॅक्सीचो विशय आसा सो हे जे आमी पळयता की पेडण्यान फॅक्टरी पेडण्या इंडस्ट्रियल स्टेट म्हणा मोपा एअरपोर्ट येयलो म्हणा थंय आतां स्टेडियम बांदलो हे सगळ्यो गजालीन इज पेडणेकार इज वर्कींग देर ऑर यू वील मेक दॅट थंयचो भुरगो अनएम्प्लॉयड उरचो ना मे बी बिजनसान वतलो या किंवा ताका सर्वीस सगळेच गव्हर्मेंट सर्विसीच्या फाटल्यान वता सो तुमच्या कडेन अशें कितें प्लॅन आसा ज्या पेडणेकाराचो जो यूथ आसा तो घरान बसचो ना किंवा अनएम्प्लॉयमेंट रावचो ना तूं पेडण्या पयलें तर एक आमचे कडेन प्रकृती बरी आसा यू हॅव टू अंडरस्टँड इट्स अ ग्रीन पेडणे आनी जेन्ना हे 2 प्रोजेक्ट येयले एक एअरपोर्ट येयलो मोपा एअरपोर्ट आनी आयुष हॉस्पिटल सो पेडणेकारांची अपेक्षा आसली आमकां खंय तरी आमी एम्प्लॉयड जातले आमचे भुरगे शिकलेले आसा सो तांकां एम्प्लॉयमेंट मेळटलें अशी सगळ्यांची अपेक्षा आसलेली जेन्ना 2016 जेन्ना एग्रीमेंट जालो GMR आनी गव्हर्मेंट थंय एक एग्रीमेंटान एक पॉयंट आसलेलो की जी स्कील बेज जॉब आसतले तेच्या खातीर आमी खंय तरी कोर्सीस ते स्टार्ट करपाक जाय ITI स्पेशली ITI इज वॉज मेन्शन देर ITI आमी कोर्सीस स्टार्ट करचे म्हणून ते करपाक जाय आसलेले 2016 तेन्ना राजेंद्र आर्लेकर MLA आसलो तेन्ना 2017 इलेक्शन जालें आनी एअरपोर्टाचें काम स्टार्ट जालें बाबू आजगांवकर MLA जालो डेप्युटी CM पण तो मुद्दो आसलो की तांकां स्कील बेज एज्युकेशन स्टार्ट करपाक जाय ITI ते केन्नाच जावना आनी जेन्ना एअरपोर्ट ऑपरेशन जालो तेन्ना जी स्कील बेज जी जॉब आसली ती आमकां जी ऑपॉर्च्युनिटी आसलेली आमकां पेडणेकाराक ती आमी घेवंक शकलो सो इट वॉज अ फेलियर ऑफ बाबू आजगांवकर ऑफकोर्स त्या टायमार किंवा तेन्ना जर ते केल्ले त्या टायमार जर ही गजाल केल्ली जाल्यार आयज हे सगळे भुरगे एम्प्लॉयड आसपाचे आसतले तर सो तुमी म्हणटा की इट्स अ बिगस्ट फेलियर बिगस्ट फेलियर ऑफ द पार्ट ऑफ बाबू आजगांवकर कित्याक तर ती स्कील बेज जी लागताली एअरपोर्टाक मेंटेनन्स इंजिनियर आहा मेंटेनन्स टेक्निशियन्स आहा जे जाय ते आमचे कडेन सद्या ना कित्याक ते कोर्सीस जे स्टार्ट करपाक जाय 17 ते 22 ह्या दरम्यान ते करूंकूच ना आमी आनी ते केलेले ते भुरगे थंय कामाक आसता आसलेले आयज आमचे भुरगे शिकलेले फक्त सेक्युरिटी किंवा हावस किपींग हे जॉबानूच आसा आयज शिकलेले प्रमाणे तांकां थंय जॉब मेळना नो पूण गेले 1 वर्स तुमी जे काम करता आतां पेडण्या कॉन्स्टिट्युएन्सीन जाल्यार ताज्या पयलीं तुमची तळमळ भायर सरले आसतले की कित्याक तरी वचचे बिकॉज हे करना पूण तुमी केन्ना प्रवीण जेन्ना स्वता तुमकां मेळोंक गेलो केन्ना तांच्या कडेन अशी भासाभास केली प्रवीण बाबा ह्यो गजाली कर तुका कितें हेल्प जाय जाल्यार हांव पळयता हांव आसा कर तूं फुडें सर कितें अशें सपोर्टींग केन्ना तरी आमदार म्हणून डिस्कशन त्याच्या कडेन तुमी केल्लें केन्ना तरी तुमी स्वता तांकां 2022 जिखून आयलो तो त्या नंतर जेणे एक मिटींग जाली म्हाजी आनी ते 2-3 गोश्टी सांगलेल्या एज अ आमदार हय फोकस ऑन एअरपोर्ट आयज लोकांची आशा आहा फक्त एम्प्लॉयमेंट जनरेशनाचेर हां सो तूं फोकस कर तेचेर आनी तेचेर कशें आमचें मॅक्झिमम एम्प्लॉयमेंट आमी दिवंक शकता आमच्या भुरग्यांक पेडणेच्या खातीर कित्याक आज शिकलेले खुबशे भुरगे आहा आनी ते बेकार आसा सो तेंच्या भवितव्या साठी तूं फोकस कर हें सांगिल्लें तुमी हें सांगला तेका कॅटेगरी सांगला आनी तुका जे हेल्प लागता तुका कळना सी इज नॉट अ पॉलिटिशियन वन पॉलिटिशियन
ना ही पॉलिटिशियन बाय चान्स पॉलिटिशियन. पॉलिटिशियन न्हू म्हणटा ही इज नॉट बॉर्न पॉलिटिशियन ऑर बॉर्न थिंकर. ही इज नॉट एडमिनिस्ट्रेटर, गुड एडमिनिस्ट्रेटर. हां ही इज अ बाय चान्स ही इज अ पॉलिटिशियन. अशें म्हणटा. बाय चान्स एडमिनिस्ट्रेशन आयलें, पूण एडमिनिस्ट्रेशन आयज पर्यंत कळना. ही डजंट हॅव गूड टीम, री डेडिकेटेड, वील थिंक इंडिपेंडंटली फॉर द पेंडींग. हे ना, ताका सांगलें आमचे कडेन खुबशे ऑफिसर आसा वीच वील हेल्प. आमकां तुजें कांयच नाका, वील गिव अवर टायम, सी दॅट वी डेलिवर. मागीर कितें सांगलें तेंच्यांनी? ताणें हय म्हणलें, पण केन्नाच तुजें फुडें व्हरकूच ना. म्हणून ते एका वर्सांत आमी भायर सरले. ज्या मनशा कडेन जर विजनूच ना पेडणे खातीर, त्याचे कडेन आमी सांगून कितें फायदो. ताका जर आमचे विचार पटना, आमी शेवटी कितें सांगता ताका? फुडलीं 5 वर्सां ताका मेळूं म्हणून. तेणी जर प्रोग्रेसीव काम केलेलें आयकून आमकां बेनिफीट कांय नाका आसलेलें. म्हाजें पर्सनल कांयच जॉब नासलेलें आनी आय डोंट आस्क फॉर एनी बेनिफीट फ्रॉम एनीथींग. सो हांवें ताका सांगलें ते खुबशे ऑफिस आसले आमच्या, मिटींग जाली आमची, पण तेणी तांकां घेवन किंवा हें करपाक खुबशे गोश्टीचे तेणी. आतां फायनली म्हणजे विशय खूब आसात आमी डिस्कस करपाक. लास्ट 5 ते 8 मिनटां आमचे कडेन उरला. फायनली पेडणेकारांनी तुमच्या कडेन खंयच्या दृश्टिकोनान पळोवप? बिकॉज तुमी ऑलरेडी फिल्डार आसात, तुमी 1 वर्स काम करता. डेफिनेटली सगळ्या पंचायतींनी तुमी लोकां कडेन एप्रोच, लोक तुमच्या कडेन कनेक्टेड आहा. हेल्थ कॅम्प म्हणटा, एज्युकेशनान काम करता, हेल्थान काम करता, ह्या सगळ्या विशयांचेर तुमचे स्किल्ड डेव्हलपमेंट चालू. कोचिंग क्लासीस तुमी सुरू केल्ले आसात, नो डावट अबावट इट. तुमी काम भरपूर सुरू केलां. पूण लोकांनी तुमकां खंयच्या नदरेन पळोवप? बिकॉज इट शूड नॉट बी अ इलेक्शन गिमीक. इलेक्शन लागीं पावलां म्हणून 10 कॅन्डिडेट पेडण्यान आसा आनी सगळे आपापल्या तरेन कितें कितें करता. सो वी नीड नॉट हॅव टू डिस्कस ऑन दॅट. इट शूड नॉट बी इलेक्शन. कितें अशें पडटलें जे बाबा चल दोतोर आमचे कडेन आयिल्ले डॉक्टर संजय आतां आसात, हे इलेक्शना पुरते न्हू, जेन्युइनली ह्यो गजाली फुडें वतल्यो आनी जेन्युइनली म्हाजो भुरगो कामाक लागतलो, जेन्युइनली आमचें हेल्थ सारकें जातलें, जेन्युइनली पेडण्या फुडें सरतले, हेजें तुमी लोकांक कशें पटोवन दितले आनी वाय शूड पीपल ट्रस्ट यू एंड वोट यू? तुजो प्रश्न साहजीक सारको आहा. कित्याक आयज जेन्ना हांव भोंवता तेन्ना एकूच लक्षांत येता की लोकांक दिसता की हो सुद्दां तसोच कॅन्डिडेट आहा, तो आश्वासनां दितलो आनी गायब जातलो. म्हजें जेन्युइनस कितें आहा की जेन्ना हांव एक काम घेता तें पूर्ण करपाचें म्हाजें हें आसता आनी स्वता हांव झोकून दिता तितून. तेन्ना आय डोंट थिंक फॅमिली म्हाका कांय लागना. जशें GMCन ब्लड बँकेन काम केलां 28 वर्सां, तेन्ना संडे बी आसता तेन्ना हांवें केन्ना फॅमिलीक टायम दिवंक ना करूंक ना. आनी आयज सुद्दां हेंच आहा, ही फुडलीं 5 वर्सां फक्त पेडणे खातीर आसली, पेडण्याच्या भवितव्या खातीर. आयज जे पेडणे ज्या हितून वयता आनी ऑलरेडी 10 वर्सां फाटीं आहा, वी हॅव टू थिंक फ्युचरिस्टीक 25 years. आयज जे भुरगे यूथ आहा, वी हॅव टू क्रिएट दॅट लिडरशीप क्वॉलिटी अमॉंग देम. जे भुरगे आयज बेकार आहा ते लिडर कशे जातले? भुकेलेले आहा ते खंय क्रांती करूंक शकना. आयज फ्युचर आमच्या पेडण्याचें आहा, फ्युचर आमच्या देशाचें आसा. अ गूड क्वॉलिटी ऑफ लिडरशीप हॅज टू कम इन नेक्स्ट 25 years. सर हे यूथ आहा तर ते भ्रमीत आसा, तांकां आमकां आयज आमी शिकल्या पूण आमकां जॉब ना. आमचे पोटा पाण्याचे कसलो प्रश्न खंयच्याच राजकारणी फुडें व्हरना, हो विशय आहा. हे जेन्ना पळयता तेन्ना साहजिकच लोकांक दिसता की हो तसोच कॅन्डिडेट. पण म्हजे कडेन ती तळमळ आसा. ही तळमळ सामाजीक तळमळ आहा, कारण हांव एक म्हजें शिक्षण सुद्दां गरिबीसून जालां. हांव 20 पॉयंट प्रोग्रामसून म्हाका स्वताची जमीन नासली. 20 पॉयंट प्रोग्रामान गव्हर्मेंट जागेन आमी घर बांदून रावताले. म्हजी आई एका बँकेन स्विपर म्हणून काम करताली. तेणी काम करून आमकां शिक्षणान आमकां वयर हाडलें आनी आयज हांव सुद्दां स्टुडंट 4 शब्द उलोवंक शकता त्या बळाचेर किंवा हांवें शिक्षण घेतलां म्हणून. आयज शिक्षणाची पातळी पेडण्यान वाडलेली आहा भुरग्यांची. एका काळार राजेंद्र आर्लेकर सोडून शैक्षणीक लेवलाचो तो असो कॅन्डिडेट की आमदार पेडण्यान जावंक ना. पूण राजेंद्र आर्लेकर फाल्यां जर कॉन्टेस्ट करता म्हणून गोंयांत येयत जाल्यार तुमी फाटीं सरतले? पेडण्यान येयलो जाल्यार? डिपेंड. आयज ते गव्हर्नर आहा डेफिनेटली, बट डिप्लोम म्हणजे त्यांचे कडेन विजन आसलेलें. त्यांचे कडेन विजन आसलेलें. सो ही कम्स बॅक की आपूण जर पेडण्यान परत कॉन्टेस्ट करता जाल्यार तुमी ताका सपोर्ट करतले ऑफकोर्स. आनी तुमी भायर सरतले. हय, हांव कॉन्टेस्ट करना, चल तुमी करा. इफ ही सो तुमी ताका मानता? हा मानता. ऑफकोर्स ही इज अ लिटरेट पर्सन, एड्युकेटेड. तेंचे विजन आसलेलें. तेंचे विजन आसलेलें. सो म्हजे पेडणेकर सांगपाचें म्हणजे की जेन्ना तुमच्या साठी हांव भायर सरला, एकूच तुमकां ऑप्शन दिता. तुमी सदांच म्हणटा आमचे कडेन बरो कॅन्डिडेट नासलेलो म्हणून आमी बाबूक हाडलो किंवा प्रविणाक हाडलो, अशे लोक सगळे फाटल्यान उलयता. प्रत्येक मिटींग हें सांगता आनी फाटीं चर्चाच आसतात. तेन्ना आज तुमचे कडेन ऑप्शन हांवें घेवन आयला. म्हजी 5.5 वर्सांची सर्वीस हांव सोडून आयलेलो आसा. यू आर व्हेरी कॉन्फिडंट पीपल आर विथ यू. येस, बिकॉज इतले स्प्लिट ऑफ वोट जावन सुद्दां लोक तुमच्या बरोबर आसतले. एक कॅन्डिडेट रावले जाल्यार इतले स्प्लिट जातले पेडण्या, कळचेच ना की कोणाक कोण मत आहा. तरी सुद्दां तुमी म्हणटा की स्ट्रॅटेजिकली रावतलो. बिकॉज जितको होप क्रिएट केला लोकां मदीं तो आय कॅनॉट टेक इट बॅक.
म्हज्या बरोबर जे कार्यकर्ता जी म्हाजी कार्यकर्ता म्हणना म्हजी फॅमिली आसा तांकां हांव बॅकस्टॅप करूंक शकच ना. ना पूण आज एक एक असो- कमिटमेंट तुमचे लोकां मदीं जाय की तुमी फाटीं सरचे ना. ना. फाल्यां खंयच्याय पार्टीन सांगलें अशक्य. फाल्यां बीजेपीन प्रवीण आर्लेकराक तिकीट दिलें आनी तुमकां सांगलें की तुमी फाटीं सरा कॉन्टेस्ट करनाका ताका सपोर्ट कर बिकॉज यू आर हार्ड कोर RSS आनी आमचे बीजेपीचे आनी हे ते तुमचे बायलूय पंच आसा कितलोय सांगलें तरी यू वील नेवर गो बॅक. कसली आमिशा येवन कितें जावं आय वील कॉन्टेस्ट हे फायनल आहा. फक्त एकूच सांगला सर फाल्यां जर आर्लेकर हय सिरील आर्लेकर आयला होतो राजेंद्र आर्लेकर एस डेफिनेटली दॅट मॅन हॅज द विजन दॅट मॅन हॅज द एज्युकेटेड मॅन. ओके म्हाका दिसता आमी हेजेरूच थांबया. खूब बरें दिसलें तुमच्या कडेन उलोवन बिकॉज तुमचे एक विचार आसा एक थॉट प्रोसेस आसा आनी फायनली जनता राजा आसा फाल्यां जनताच कौल दितली आनी ताजेरूच फुडें वतल्यो सगळ्यो गजाली. देव बरें करूं तुमी वेळ केळ्ळो आनी आमच्या स्टुडियोन येयल्यार आमचे बरोबर उलयले तेच्या खातीर थँक्स अ लॉट. थँक्यू. हे आशिल्ले डॉक्टर संजय कोरगांवकर जे आपले GMCतले ब्लड बँकेन तेंच्यांनी कितलींशींच वर्सां आख्खे गोंय खातीर काम केल्लें आसा आनी आतां सद्या ते VRS घेवन मुद्दम पेडण्यान गेली 1 वर्स काम सुरवात केल्लें आसा. पेडणेकारांनी डिसायड करपाक जाय की आपल्याक कॅन्डिडेट कसो जाय आनी कोण करपाक जाय. भरपूर कॅन्डिडेटांची नांवां सुद्दां आमी घेतली. काही लिडर्स पेडण्या ऑलरेडी आमदार म्हणून आशिल्ले तांचीय नांवां घेतली पण तांच्यांनी ठामपणे सांगलां दोतोरान की कितें जावं आपूण कॉन्टेस्ट करतलो आनी एकाच मनशा खातीर कॉम्प्रोमायज जे आमचे गोंयचे म्हाका दिसता आमकां अभिमान आहा की 2 स्टेटीचे गव्हर्नर म्हणून सद्या ते बशिल्ले आसा राजेंद्र आर्लेकर सर. सो तांच्या खातीर जाय जाल्यार आपूण फाटीं घेतलो हें ते म्हणटात आनी बाकी अदरवायज नो कॉम्प्रोमायज आपूण इलेक्शनाक कॉन्टेस्ट करता. हाजेरूच हांव थांबता. आनीकूय लिडर्स घेवन आमी परत तुमच्या फुड्यान येतले. तुमी पळयात तुमचो आवडतो चॅनल राष्ट्र टीव्ही.